जळगाव महापालिकेची निवडणूक आता संपन्न झाली. त्यात मोठ्या फरकाने विजय या ठिकाणी प्रतीक्षा झाली आणि कमी वयाची नगरसेविका आपण या ठिकाणी आहेत. आपण बघू शकतो की फार मोठ्या परिश्रमाने त्यांनी हे निवडणूक लढली आणि चांगला विजय या ठिकाणी संपन्न केला. प्रतीक्षा, तुझं अभिनंदन. आधी काय सांगणार, कमी वयाची नगरसेविका तू या ठिकाणी झालेली आहे? सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. यात खूप जास्त परिश्रम मी नाही केला आहे, मला सोडून सगळ्यांनी केला आहे. माझ्यासोबत जितकेही कार्यकर्ते होते, माझ्या भावांनी, माझे आप्पासाहेबांनी, आईने खूप खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांनी हा विश्वास माझ्यावर दाखवला आहे. तर येणाऱ्या 5 वर्षात त्यांना असं काम करूनच दाखवेल ज्याने त्यांना खूप माझ्यावर खुशी होईल. तू किती शिक्षण झालं आणि काय करते तू सध्या? आणि माझं इंजिनिअरिंग झालं आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग नंतर मी ॲनिमेशन केलं आणि त्यानंतर जॉबसुद्धा केली. आता जॉब सोडून लोकसेवेत आली आहे. लोकसेवेत प्रथम कुठलं काम तुला करावं वाटतं आणि जे आपल्या तरुण युवक मंडळाचं तुम्ही करू शकते? पण मला असं वाटतं लोकांना सध्या तरी खूप जास्त मूलभूत सुविधाची खूप गरज आहे. त्यांना मूलभूत सुविधाच नाही आहे. खूप साऱ्या लोकांना घरं नाही आहे. गटारींचं पाणी त्यांच्या घराच्या आत येतं आहे आणि लाईटांची सुविधा नाही आहे. रस्ते खूप घाण आहे. तर येणाऱ्या 5 वर्षात हेच कामं करण्यात आमचे खूप पूर्ण 5 वर्ष निघून जातील. ताई, हे तर तू सगळं करणारच आहे, पण ज्या पद्धतीने तुझ्या आई वडिलांनी या ठिकाणी सेवा केली त्याच्या तुलनेत म्हणजे तुला आधीच त्यांनी चांगले काम या ठिकाणी कोरोनामध्ये केले तर आई महापौर असताना. आता तुला याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे, काय सांगणार? मी जसं सांगितलं, त्यांनी खूप 35 वर्ष कामं केली आणि 35 वर्ष कामं केली म्हणून 35 वर्ष टिकले आणि त्यांच्याच मेहनतीचं फळ आज मला भेटलं आहे. तर जसं त्यांनी केलं आहे त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून पुढं जाईल. जे आईवडिलांनी केलं आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे काम करणार आणि युवकांसाठी चांगलं जितकं चांगलं करता येईल तितकं महापालिकेच्या वतीने ते करणार आहे. संजय महाजन, साम TV, जळगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.